किसन गोसावी याचा विवाह 6 वर्षापूर्वी समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे करिश्मा हिच्याबरोबर झाला होता. त्यांना 2 मुलेही झाली. करिश्मा ही किसनच्या नात्यातीलच असल्याने तिचे आई वडील भाऊ हे जवळच असणाऱ्या गोसावी गल्लीत राहायला आहेत. किसनही सुरुवातीला गोसावी गल्लीतच राहत होता, परंतु त्याच्या बायकोचे आणि त्याच्या आई वडिलांचे पटत नसल्याने 3 महिन्यापूर्वीच तो बायको मुलांना घेऊन संग्राम चौकातील वरुटे यांच्या इमारतीतील भाड्याच्या खोलीत राहू लागला. किसन हा भंगार गोळा करण्याचे काम करत होता. तो आपला लहान टेम्पो घेऊन त्यावर स्पीकर लावून भंगार गोळा करत होता. ते भंगार तो जवळच्या स्क्रॅपवाल्याकडे घालून त्यातून मिळणाऱ्या मजुरीवर आपल्या कुटुंबाची गुजराण करत होता. करिश्मा ही 4 चौघामध्ये उठून दिसत असल्याने किसनच्या मनात कधी कधी तिच्या चारित्र्याचा संशय यायचा, परंतु आपली बायको काही चुकीचे वागणार नाही असेही त्याला वाटायचे. पण ती कधी कोणाबरोबर फोनवर अथवा प्रत्यक्ष बोलली तरी किसनला राग यायचा. हल्ली किसनच्या मनात काहीतरी वेगळे चालले आहे हे त्याच्या बायकोने ओळखले होते, म्हणून तीही त्याच्याबरोबर सकाळीच भंगार गोळा करायला जायची. संसाराचा गाडा चालवताना किसनची दमछाक होत होती. त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले. तो दिवस रात्र दारूच्या नशेत राहू लागला. रात्री अपरात्री तो घराकडे नशेतच येऊ लागल्याने करिश्मा त्याच्यावर चिडायची, त्याच्याबरोबर भांडायची. या भांडणात किसन तिला मारहाण करू लागल्याने कधी कधी ती आपल्या भावाच्या घरात येऊन राहायची. त्यामुळे आपल्या बहिणीच्या घरात काय चालले आहे, दाजी काय करतो आहे हे तिच्या भावांना चांगलेच माहीत होते. तिचा भाऊ आकाश याने किसनला समजावून सांगून पाहिले होते, परंतु दारूच्या नशेत किसनने त्यालाही घाण भाषेत शिव्या देत आमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये तू पडू नकोस असे सांगितले. त्यावेळेपासून आकाशने त्याच्या भांडणात लक्ष घालण्याचे सोडून दिले. पण मामाच्या ओढीने करिश्माची 2 मुले कधी कधी आकाशकडे राहायला असायची. नवरा व्यसनाधीन झाला असेल तर संसाराची वाताहत होते हे तिला चांगले माहीत होते, म्हणून तिने त्याला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण पूर्णपणे दारूच्या नशेत गेलेल्या किसनच्या डोक्यावरून तिचे सांगणे जात होते. हल्ली तर त्याचे दारू पिणे जास्तच वाढले होते. दारूला पैसे नसले की तो घरातील सामान विकू लागला. या व्यसनापायी त्याने भंगार गोळा करण्यासाठी घेतलेला टेम्पोही विकून टाकला. आता तर तो चोऱ्यामाऱ्या करू लागला. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार बनला होता, त्यामुळे त्याला कुणी उसने पैसेही देत नव्हते. मनात येईल त्यावेळी तो भाड्याची ढकलगाडी करून भंगार गोळा करत होता, परंतु त्यातून त्याला फार काही राहत नव्हते. दिवसभरात मिळणाऱ्या पैशातून त्याची दारूची गरज पूर्ण होत होती. त्याच्या या व्यसनामुळे त्याच्या 2 मुलांची आबाळ होऊ लागली. त्यातच भाड्याचे घर असल्यामुळे संसाराचा गाडा ओढताना करिश्माला नाकीनऊ आले होते. तिचे हाल होत असल्याने ती नवऱ्याने दारू सोडून काहीतरी काम करावे यासाठी त्याच्या मागे लागली होती. हे बरोबर होते, पण तो काही तिचे ऐकत नव्हता. उलट ती सारखी भांडते असे म्हणत तिच्यावर तो राग काढत होता. दारूच्या नशेत हातात काय मिळेल त्या वस्तूने तो करिश्माला मारहाण करत होता. एकदा दोनदा त्याने रागाच्या भरात तिच्या कपाळावर आणि डोक्यावर जड वस्तूने मारहाणही केली होती. त्या दोघांच्या भांडणात नातेवाईकांनी आणि शेजारच्यांनी मध्यस्थी करून पाहिली होती, परंतु त्यांची भांडणे मिटत नव्हती. सोमवार दिनांक 17 जून रोजी दिवसभर तो दारूच्या नशेतच होता. त्याने करिश्माबरोबर भांडण काढून तिला मारहाण केली होती. या भांडणामुळे त्यांची 2 मुले दिवसभर मामांच्या घराकडे गेली होती. रात्री उशिरा मुले घराकडे येत असतानाच किसनने त्यांना परत मामाच्या घराकडे पाठवून दिले. त्यामुळे रात्री घरात 2 नवरा बायकोच होते. रात्री परत तो जवळच्या देशी दारूच्या दुकानातून दारू पिऊन आला. त्याला नीट उठता बसताही येत नव्हते की त्याला बोलताही येत नव्हते. दारूच्या नशेत झोकांड्या खात तो घरात आला. त्याला त्या अवस्थेत बघून करिश्मा जास्त चिडली. ती त्याला बडबड करू लागल्यामुळे चिडलेल्या किसनने तिला मारहाण केली. जोरदार भांडण झाल्याने ते दोघेही न जेवता झोपले, परंतु दारूच्या नशेत असणाऱ्या किसनला मात्र झोप येत नव्हती. तो या कुशीवरून त्या कुशीवर वळवळ करत होता. तो बायकोवर चिडला होता. कधी एकदा ही बॅद माझ्या आयुष्यातून निघून जाते असे त्याला झाले होते. तो झोपेतच असणाऱ्या करिश्माजवळ गेला. क्षणार्धात त्याने तिचा गळा आवळून धरला. त्याने तिला जराही हालचाल करण्याची संधी दिली नाही. तिची हालचाल मंदावल्यावर तो शांत झाला. आपल्या हातून बायकोचा खून झाला आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर त्याने तिचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून ठेवला.
पहाटेपर्यंत तो तिच्या मृतदेहाशेजारीच बसून राहिला. हे प्रकरण अंगावर येणार हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्याने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. त्याने पहाटेच्या सुमारास ढकलगाडी घरासमोर लावून घेतली. त्या गाडीवर रिकामे बॉक्स ठेवले. पहाटे पहाटे चाललेली हालचाल शेजाऱ्यांनी पाहिली होती, परंतु तो नेहमीप्रमाणे ढकलगाड्यावरून भंगार गोळा करण्यासाठी चालला असेल असे त्यांना वाटले होते. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. तोपर्यंत तांबडे फुटले होते. लोकांची ये-जा चालू झाली होती. आता चादरीत गुंडाळलेला मृतदेह कसा बाहेर काढायचा याचा विचार तो करू लागला. चुकून काही वेगळे घडू नये म्हणून त्याने आपला निर्णय बदलला. आता तो आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून बाहेरच थांबला. आदल्या दिवशी मामाकडे गेलेली त्याची दोन्ही मुले घराकडे येताना त्याला दिसली. लांबूनच त्याने त्या मुलांना परत मामाकडे पाठवून दिले. त्यानंतर तो सकाळी 11 वाजेपर्यंत घराशेजारीच थांबला. कोणाचे काही लक्षात आले नाही म्हणून तो तसाच बाहेर कुठेतरी निघून गेला. पळून जाताना त्याने घरातील काही सामान सोबत घेतले होते. ते सामान बाजारात विकून त्यातून मिळालेल्या 500 रुपयातून तो तिथून पळून गेला. आपली बहीण घराकडे कालही आली नाही आणि आजही आली नाही म्हणून तिचा भाऊ आकाश हा संग्राम चौकातील तिच्या घराकडे गेला. बाहेरून कुलूप दिसल्याने त्याने शेजाऱ्यांकडे आपली बहीण कुठे गेली आहे का याची चौकशी केली. त्यातच शेजारच्या एका बाईला काहीतरी शंका आल्याने खिडकीतून आत बघितले असता तिला चादरीत काहीतरी गुंडाळून ठेवले असल्याचे दिसले. तिने ही गोष्ट आकाशला सांगितली. त्यावेळी शेजारचे लोकही गोळा झाले. कुलूप तोडून टाकून आत जाण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे कुलूप तोडून आत गेले असता आकाश आणि त्याच्या नातेवाईकांना करिश्माचा मृतदेह चादरीत गुंडवून ठेवल्याचे दिसले. त्याचबरोबर गळ्यावर नखाने वरखडल्याचेही दिसले. कुणीतरी या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी करून माहिती घेतली. ही घटना कोणत्या कारणातून आणि घटनेतील संशयित आरोपी कोण आहेत याचा अंदाज पोलिसांना आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी IGM रुग्णालयात पाठवून दिला. या घटनेतील संशयित आरोपी किसन गोसावी हा घटनास्थळावरून पळून गेला असल्याने त्याच्या शोधासाठी 2 पथके तयार करण्यात आली होती. किसन गोसावी याचे मोबाईल लोकेशन भिवंडी येथे दाखवत होते. या घटनेनंतर किसन हा भिवंडी येथील आपल्या नातेवाईकाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या एका पथकाने त्याला भिवंडी येथील नातेवाईकांच्या घरातून ताब्यात घेतले. त्याला इचलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे त्याची बायको करिश्मा हिच्याविषयी चौकशी केली असता तो सुरुवातीला पोलिसांना ओढवाओढीची उत्तरे देत होता. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.